आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काही जरा चहा टाकतेस का? तुम्ही ओके आहात ना? या आय टोल्ड यू ना, टेस्ट मस्त आहे. हे बघा सर, तुम्हाला जर खरंच खूप तिखट लागत असेल ना, आपण दुसरं काहीतरी मागवूया. नाही नाही, मला सिरियसली खूप खूप आवडलं. मस्त आहे मस्त आहे. आगेश मी एक्स्ट्रा पाव पण घेईल. सिरियसली. वाव. सर सॉरी, ऍक्च्युली आज तुमचा खूप वेळ वाया घालवला ना मी. नाही म्हणजे तुम्हाला एवढे कामं असतात आणि नाही, डोंट वरी. मी आज ऍक्च्युली सगळ्या मीटिंग माझ्या पोस्टपोन केल्या, त्यामुळे सगळं मॅनेजेबल आहे. रिलॅक्स. मग तुम्ही तुमच्या होणाऱ्या बायकोला भेटलात की नाही अजून? नाही ना. ओके, मग किमान फोनवर तरी बोलणं झालंच असेल ना? माझ्याकडे नंबर कुठे आहे त्यांचा? आहे की. काय म्हणजे आता असायला हवा ना तुमच्याकडे नंबर. कारण आता तुमचं लग्न जमलंय आणि अजूनही तुम्ही फोनवर बोलला नाहीये, ही जरा स्ट्रेंजच आहे ना. स्ट्रेंज तर आहे, खरी गोष्ट आहे. या बाय द वे, तुमची होणारी बायको काय काम करते? नाही माहिती. आय डोंट नो. तुम्हाला माहित नाहीये? ठीक आहे, समजा ती काही काम करत असेल, पण लग्नानंतर तुम्ही काही काम करून देणारच नाही ना त्यांना. म्हणजे नोकरी सोडायला लावाल ना? असं का? असं का म्हणजे? अहो साहजिक आहे, तुमची होणारी बायको असणार आहे ती. तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन, देवाण जहागीरदारची बायको आणि नोकरी करते. हा तर मग सी, फर्स्ट ऑफ ऑल कोणी नाही म्हणणार नाही, आणि कोणी काही म्हटलंही तरी जॉब करायचा की नाही करायचा हा डिसिजन कम्प्लिटली तिचा असेल. ग्रेट. पण तुमच्याकडे एवढा पैसा आहे तर तिला नोकरीची काय गरज आहे? आय डोंट थिंक सो. आय मीन, नोकरी फक्त आपण पैसे कमवण्याकरताच करतो असं नाहीये ना. यु नो, तिचं पण तिच्या आयुष्यात काहीतरी एम असेल, तिचे पण काहीतरी स्वप्न असतील. पण समजा आता तुमची होणारी बायको नोकरी करत असेल आणि तिने जर तिचा अर्धा पगार तिच्या घरात दिला आणि अर्धा पगार सासरी दिला, तर चालेल तुम्हाला? सॉरी, पण तुम्ही का विचारताय हे सगळं? कारण ती मिडल क्लास फॅमिली मधली आहे ना, आणि जबाबदार आहेत तिच्यावर. एक मिनिट, ती मिडल क्लास आहे हे तुम्हाला कसं माहिती? म्हणजे मला माहित नाहीये, पण असू शकते ना मिडल क्लास. म्हणजे शक्यता असेल असं समजू आपण. ओके ओके. हा, आय मीन असं असेल तर मग माझी काही हरकत नाही. तिने तो पगार अर्धा घरी दिला तरी. पण यु नो, मला काय वाटतं, या सगळ्या गोष्टींसाठी ना तिला माझ्या परमिशनची गरजच नाही. हा म्हणजे तिला जर तिचा पूर्ण पगार सुद्धा घरी द्यायचा असेल तिच्या, तरी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कारण सी,
तिच्या घरच्यांनी आज तिला मोठं केलंय, शिक्षण दिलंय, ती पैसा कमवू शकते, त्या गोष्टीसाठी कॅपेबल बनवलंय, राईट? आज जस्ट बिकॉज लग्न झालंय म्हणून त्या लोकांची जबाबदारी किंवा त्या लोकांबरोबरची नाती एकदम अशी तुटून नाही ना जाणार. ती लग्न झाल्यानंतर सासरी आलीये, पण तिची जुनी नाती तोडून नाही ना. ती माझ्या घरी राहून माझ्या घरच्या लोकांची काळजी घेईल, त्यांच्यावर जीव लावेल. तर मला सुद्धा तिच्या घरच्यांची काळजी घ्यायलाच हवी ना. बरोबर. समजा तुमच्या होणाऱ्या बायकोला जर भाऊ असेल आणि त्याच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी तुमच्या बायकोवर असेल, तर तुम्ही सपोर्ट करा. ऑफकोर्स करेन. तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्या शाळेतल्या त्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून माझ्याकडनं जो काही प्रयत्न मला करता आला तो मी केला, राईट? सो मग जर माझ्या बायकोच्या भावाला शिक्षणामध्ये सपोर्ट हवा असेल तर मी का नाही करणार? ग्रेट. सॉरी, पण आता एक शेवटचा प्रश्न विचारू ना? प्लीज विचारा. समजा, म्हणजे मी असंच विचारतीये, तुमच्या होणाऱ्या बायकोला जर समजलं की तुम्हाला एक मैत्रीण आहे, पण तिला जर ते नसेल चालणार, तर तेव्हा तुम्ही काय करणार? क्वेश्चन आहे हा. सी, फर्स्ट ऑफ ऑल मला नाही वाटत असं काय होणार, कारण जर तिचा कोणी मित्र असेल तर मला पण काहीच प्रॉब्लेम नसणार आहे. आणि 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 लग्न झाल्यानंतर ती जी कोणी माझी बायको असेल ती पण माझी मैत्रीणच होईल ना, राईट? म्हणजे माझ्यासारखा मुलगा ज्याच्या आयुष्यात कधीच कुठलीच मित्रमैत्रीण नव्हती, त्याच्या आयुष्यात अचानक 2 मैत्रिणी येत आहेत. त्यातल्या एका मैत्रिणी बरोबर तो लग्न करतोय, तर ऑफकोर्स त्याची दुसरी मैत्रीण त्या लग्नात हजर राहावी. त्याला आवडेलच ना ते. आणि आय गेस त्या मैत्रिणीला पण आवडेल त्या क्षणी तिथे राहायला. याल ना माझ्या लग्नाला? हो, त्याशिवाय लग्न कसं होणार?